जय जवान जय किसान जय महाराष्ट्र। मित्रांनो, आमच्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर नेहमीप्रमाणेच आम्ही आजही एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजेच शेतीपूरक व्यवसाय। चला तर मग बघूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती ही आपली खरी ओळख आहे, जसं की आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि मेहनतीची। पण आजच्या बदलत्या काळात केवळ शेतीवर अवलंबून राहणे थोडं कठीण झालं आहे। म्हणूनच शेतीसोबत एखादा छोटा पूरक व्यवसाय सुरू करणे ही एक शाश्वत आणि फायदेशीर कल्पना ठरू शकते। चला तर मग जाणून घेऊया काही सोपे, कमी गुंतवणुकीचे आणि फायदेशीर व्यवसाय जे आपण आपल्या शेतात किंवा घराजवळ सुरू करू शकतो। चला तर मग बघूयात काही शेतीपूरक व्यवसाय। पहिला म्हणजे सेंद्रिय खत तयार करणे। तर सेंद्रिय खत का करावे व कसे करावे हे बघूया। तर सेंद्रिय खताला आज मोठी मागणी आहे। रासायनिक खतामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होत आहे, त्यामुळे शेतकरी सेंद्रिय पर्यायाकडे वळत आहे। म्हणून सेंद्रिय खत तयार करणे हा एक व्यवसाय फायदेशीर राहील। तर तो कसा करावा, म्हणजेच आपल्या शेतीतील गवत, जनावरांचे शेण, पानगळ, भाजीपाला यांचे अवशेष याचा वापर करून कंपोस्ट खत तयार करता येते। तर याचा फायदा म्हणजे तो स्वतःच्या शेतीसाठीही वापर करू शकतो आणि उरलेले खत स्थानिक बाजारात विकून उत्पन्न मिळवता येते। तर दुसरा शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच मधमाशी पालन। तर बघूया मधमाशी पालन का करावे, म्हणजेच यातून मध आणि मधमाशीपासून मिळणाऱ्या उत्पादनांना बाजारात चांगली किंमत मिळते। याची सुरुवात करायची म्हटलं तर सुरुवातीला 5 ते 10 मधमाशी पेट्या घेऊन प्रशिक्षणानंतर व्यवसाय सुरू करता येतो। याचा फायदा म्हणजे मध विक्रीसोबतच मधमाशा परागीकरण करण्यातही मदत करतात, ज्यामुळे पिकाचे उत्पादनही वाढते व आपलाही फायदा आहे। तर असाच तिसरा व्यवसाय म्हणजे सोलर ड्रायर वापरून फळ वाळवणे। तर हे का करावे, कारण अनेक वेळा फळ आणि भाज्या सडून जातात, त्याऐवजी त्यांना वाळवून टिकवता येते। हा या सोलर ड्रायर व्यवसायाचा उपयोग आहे। तर तो कसा करावा, तो म्हणजे सोलर ड्रायरमध्ये उन्हाच्या उष्णतेचा वापर करून फळ, मिरच्या, कांदे, आले वाळवता येते व ते सहजपणे टिकवताही येते। याचा फायदा म्हणजेच वाळवलेली उत्पादने वर्षभर विकता येतात, यामुळे विजेची बचत होते आणि पर्यावरणपूरक व्यवसायही होतो। तर असा चौथा व्यवसाय म्हणजेच घरगुती उत्पादन। तर हे घरगुती उत्पादन हा व्यवसाय कसा करावा व त्याच्यातून काही होणारे फायदे बघूयात। घरगुती व्यवसाय म्हणजेच घरगुती लोणचे, पापड, मसाले, सेंद्रिय भाज्यांचे पॅकिंग यांना बाजारात चांगल्या प्रकारात मागणी आहे। तर हा आपण अशा प्रकारे करू शकतो, म्हणजेच महिलांचा गट तयार करून कामं वाटून घेता येतात। ते स्थानिक बाजार, हाट किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून त्याची विक्री करता येते व त्यातूनही आपल्याला नफा मिळवता येऊ शकतो। तर या घरगुती उत्पादनाचा फायदा म्हणजेच कमी गुंतवणुकीतून महिलांना रोजगार आणि घर बसल्या बसल्या उत्पादनाची संधी मिळते। तसंच दुसरा महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय म्हणजे डिजिटल मार्केटिंगद्वारे विक्री। तर हा व्यवसाय का करावा, कारण आजकाल ग्राहक ऑनलाईन खरेदीला जास्त प्राधान्य देत आहे, त्यामुळे आपली उत्पादने डिजिटल माध्यमातून विकणे फायदेशीर ठरते। तर हा सुरू करायचा म्हटलं तर कसा, तर तो म्हणजे मोबाईलवरून सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांचा वापर करून थेट ग्राहकाशी संपर्क साधता येतो। तर याचा फायदा म्हणजे उत्पादन थेट ग्राहकापर्यंत पोहोचते, यासाठी दलालाची गरजही लागत नाही, त्यामुळे नफा वाढतो। तर दुसरा म्हणजे दुग्ध व्यवसाय। तर तो कसा करावा, म्हणजे सुरुवात याची 2-3 गाया किंवा म्हशीपासून सुरुवात करता येते। यांचे दूध, तूप, ताक, दही यांची विक्री करता येते व त्यातूनही आपल्याला नफा मिळतो। याचा फायदा म्हणजेच रोजचे उत्पन्नही मिळते आणि शेणाचा वापर खतासाठी करता येतो। तसंच कोंबडी पालनही स्थानिक जातींच्या कोंबड्यापासून सुरुवात करता येते। अंडी आणि मांस विक्री करता येते व त्यातूनही आपला घर खर्च निघू शकतो। म्हणजेच याचा फायदा म्हणजेच कमी जागेत सुरू करता येतो व बाजारात कायम मागणी असलेला हा व्यवसाय आहे। तसाच दुसरा व्यवसाय म्हणजेच फळ प्रक्रिया उद्योग। हा कसा करावा, म्हणजेच आंबा, पेरू, सीताफळ, आवळा यांचे जाम, ज्यूस, लोणचं तयार करता येते। तर याचा फायदा म्हणजे खराब होणारी फळं टिकून विक्री करता येते व आपला ब्रँडही तयार करता येतो व यातूनही आपल्याला चांगल्या प्रमाणात नफा मिळू शकतो। तसंच दुसरा पूरक व्यवसाय म्हणजेच फुलशेती आणि हार व्यवसाय। तर हा कसा करावा, म्हणजे झेंडू, गुलाब, शेवंती यांची लागवड करून हार, गजरे तयार करता येतात व ते बाजारात विकता येतात। याचा फायदा म्हणजे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये याची मोठी मागणी असते व यातूनही आपला चांगल्या प्रकारे नफा मिळू शकतो। तसेच काही मशागत यंत्र भाड्याने देणे। तर ते कसे करावे, म्हणजेच ट्रॅक्टर, पंप, थ्रेशर यासारखी यंत्रे इतर शेतकऱ्यांना भाड्याने देता येतात व त्यातूनही आपण चांगल्या प्रकारे
नफा मिळवू शकतो। याचा फायदा म्हणजे स्वतः वापर करून उरलेला वेळ तो इतरांना भाड्याने देऊन त्यातूनही उत्पन्न मिळवता येते व एकमेकांची गरजही पूर्ण होते। तसंच दुसरं म्हणजेच बियाणे आणि रोपे यांची विक्री। तर ती कशी करावी, म्हणजेच भाजीपाला, फळझाडे, औषधी वनस्पतीची रोपे तयार करून ते विक्री करता येते। याचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे मिळतात आणि आपल्यालाही नियमित उत्पन्न मिळते, म्हणजेच त्यांचाही फायदा आणि आपलाही फायदा। तसंच दुसरा म्हणजेच माती परीक्षण सेवा। तर ते कसा करावा, म्हणजेच माती परीक्षणासाठी किट घेऊन शेतकऱ्यांना सेवा देता येते। यातून आपलंही उत्पन्न चांगलं निघेल व इतरांनाही मदत होईल। याचा फायदा म्हणजेच अचूक खत व्यवस्थापनासाठी मदत होते आणि सेवा शुल्कातून उत्पन्नही मिळते। तसंच म्हणजेच औषधी वनस्पतींची लागवड। तर ती कशी करावी, म्हणजेच तुळशी, अश्वगंधा, सर्पगंधा, अडुळसा यासारखी वनस्पतीची लागवड करता येते। याचा फायदा म्हणजे आयुर्वेदिक कंपन्यांना विक्री करता येते व निर्यातची संधी आपल्याला मिळते व त्यातूनही आपला चांगल्या प्रमाणात फायदा होतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे काही शेतीसोबत पूरक व्यवसाय आहेत व स्थानिक संसाधनांचा वापर करून ते आपल्याला सुरूही करता येतात। मी तर म्हणेन शेतकरी मित्रांनो, शेती ही आपले मुळं आहेत, पण त्यासोबतच छोटा व्यवसाय म्हणजे आपले पंख आहेत। हे पंख आपल्याला आर्थिक स्थैर्य, आत्मनिर्भरता आणि उज्ज्वल भविष्य देऊ शकतात। तर आजच सुरुवात करूया छोट्या पावलांनी पण मोठ्या स्वप्नांसाठी। शेती अधिक व्यवसाय म्हणजेच समृद्ध शेतकरी। तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा हा छोटासा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, तसेच कमेंटमध्ये आपल्याला हा प्लॅन कसा वाटला तो नक्की कळवा। जर तुम्हाला अशाच काही वेगवेगळ्या माहिती हव्या असेल तर कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद।